थंबनेल तुम्ही बघितलं हाय सीपीसी कीवर्ड कसे ॲड करायचे. हाय सीपीसी कीवर्ड तुम्हाला माहिती आहे खूप जणांना सीपीसीचा प्रॉब्लेम येतो. कीवर्डच तसे तुमच्या वेबसाईटवर जर नसले तर तसे लोकच येणार नाहीत. तशी युजर येत नसेल तर तसं तुम्हाला सीपीसी पण भेटणार आहे. सीपीसी भेटण्यासाठी त्या हाय सीपीसी कीवर्डवर काम पण करावं लागतं. मग तसे काम करण्यासाठी तशी निश पण निवडावं लागते आणि तसे निश निवडल्यानंतर तशा जे कीवर्ड आहेत ते तुम्हाला माहीत पण असले पाहिजे. आता बघा तुम्हाला मी सिंपल एक फंडा सांगतो फक्त. कीवर्ड हाय सीपीसी कुठून ओळखतात. आता आपल्याला माहिती आहे आपल्या वेबसाईटवर ॲड कोण लावते. गुगलवालेच लावतात. ठीक आहे. गुगल ॲड जे चालवणार ते लोक लावतात. मग ते गुगल ॲड चालवणारे लोक कुठं बघतात कीवर्ड. ठीक आहे. कीवर्ड बिडिंग वगैरे ते कुठं चेक करतात. गुगलचा जो प्लॅनर आहे कीवर्ड प्लॅनर तिथंच बघणार ना. दुसरीकडं ते कुठं बिडिंग त्यांना जे लावायचे आहे म्हणजे ह्या एखाद्या पर्टिक्युलर कीवर्डवर किती रुपये द्यायचे हे जर त्यांना ठरवायचं असेल तर ते कुठं बघणार आहेत. त्याच प्लॅनरमध्ये बघणार. दुसरीकडे कुठं बघत नाही ते. एचरफ बघत बसत नाही. तिथं फक्त वॉल्यूम ते किती त्याला सर्चेस वगैरे आहेत ते तेवढं कळतं. बाकीचं कीवर्ड बिडिंग ते जे आहे ना किती रुपये लावायचे काय लावायचे ते सगळं तिथं कीवर्ड प्लॅनरमध्येच बघून लावावं लागतं. मग सरळ तिथंच चला ना तुम्ही पण. तिथलेच कीवर्ड घेऊन तुमच्या आर्टिकलमध्ये ॲड करा. सीपीसी 100% वाढणारच आहे. कारण तो त्याच कीवर्डवरच सर्च ॲड लावतोय. तो त्याच कीवर्डवर व्हिडिओ ॲड लावतोय. स्किपेबल ॲड लावतोय. तिथंच तो शॉपिंग ॲड लावतोय. मग तो बघणार तिथंच आहे ना. आता कीवर्ड मला माहितीच असणार आहे. गुगल ॲड चालवणाऱ्या माणसाला माहीत नाही म्हणल्यावर कोणाला माहीत असणार आहे. या स्क्रीनवर या सांगू चला करा बघा. ही गुगल ॲप्स म्हणते त्याला. गुगल ॲप्समध्ये तुम्ही या ठिकाणी गुगल ॲड्समध्ये जाऊ शकता. गुगल ॲड्समध्ये जाऊ शकता. डायरेक्ट गुगल ॲड्स टाकला तरी पण येतंय. दोन्हीही टाकू शकता. या ठिकाणी तुमचं अकाउंट वगैरे नसेल तर ते अकाउंट वगैरे काढा. अकाउंट काढायचं माहीत नसेल तर थोडासा एखादा व्हिडिओ बघा. अकाउंट निघून जातो. ठीक आहे. गेट स्टार्टेड म्हटलं तरी या ठिकाणी तुमचं अकाउंट निघतं. जसं तो मागतोय तशा प्रकारे तुम्ही काय करा त्याला परवानगी देत चला. ठीक आहे. गुगल ॲडचं अकाउंट तुमचं निघून जाईल. आणि अकाउंट निघाल्यानंतर अकाउंटला पैसे काय लागत नाहीत. सगळं फ्रीच असतं आणि गुगल कीवर्ड प्लॅनर तुम्हाला इथं लगेच कळून जाईल. आता हे जनरली गुगल कीवर्ड प्लॅनर हे ॲड लावण्यासाठी जे लोक असतात त्यांच्यासाठीच आहे ते बरं का. त्या ठिकाणी तुम्हाला वॉल्यूम पण कळतंय. परंतु सीपीसी वाढवण्यासाठी कोणत्या सीपीसीवाले कीवर्डवर ते काम करतात किंवा त्यांना जे दिसतंय तेच तुम्हाला त्यांना जे इथं गुगल कीवर्ड प्लॅनर दाखवणार आहे त्याच्यावरच ते लावणार आहेत. ते काही जास्त डोकं लावत नाहीत. ठीक आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी यायचं. आता अशा प्रकारे डॅशबोर्ड वगैरे तुम्हाला नवीन असेल त्याचं काही टेन्शन घेऊ नका. या ठिकाणी यायचं. हे बघा टूल अँड सेटिंग या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे तिथं एक दिसू शकते किंवा न्यू डिझाईन अशा प्रकारे तिथं न्यू डिझाईन दिसू शकते बघा. हे अशा प्रकारे तिथं डिझाईन दिसू शकते तुम्हाला या साईडला किंवा तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे वरच्या साईडला आता मी बदल केले ना तसंच तुम्हाला या ठिकाणी टूल्स कुठं जिथं तुम्हाला टूल्स दिसतं तिथं टूल्स बघायचं. ठीक आहे. बघा तर मी हे टूल्सवर जातो. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही कुठेही जाऊ शकता. या ठिकाणी बघा प्लॅनिंगमध्ये गेलात. हे टूल्स दिसतंय नवीन युजरला हे प्लॅनिंगमध्ये कीवर्ड प्लॅनर. ठीक आहे. तर हे एक झाला नवीन. आता नवीन हेच निघते सध्या तरी. डॅशबोर्ड थोडंसं वेगळं आहे किंवा अपियरन्स कोणी जर जुनं असेल तुमच्याकडे जुनं तर नसणारच आहे कारण तुम्ही सगळे नवीनच आहेत आता. ठीक आहे. किंवा या ठिकाणी बघा आता टूल्स कीवर्ड प्लॅनरवर गेलो आपण. कीवर्ड प्लॅनरवर गेल्यानंतर या ठिकाणी जसं कीवर्ड प्लॅनिंगचे टूल्स आहेत ना तशाच प्रकारे हे पण टूल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी गॉट इट केल्यानंतर बघा डिस्कवर न्यू कीवर्ड्स. ओके. डिस्कवर न्यू कीवर्ड्स. आता या ठिकाणी तुम्ही कीवर्ड तुमचा टाकायचा आहे. समजा मी क्रेडिट कार्ड टाकला किंवा समजा जाऊ द्या मोबाईल अंडर 10,000 टाकतो मी. मोबाईल अंडर 10,000. ओके. बघा आता या ठिकाणी मोबाईल अंडर 10,000 या ठिकाणी तुम्ही कितीही मल्टिपल कीवर्ड ॲड करू शकताय. ठीक आहे. नसेल तर मी एकाच ठिकाणी करतोय. त्यात तुम्ही इंडिया सिलेक्ट करू शकता. कोणतं देश सिलेक्ट करायचं ते करू शकता या ठिकाणी. नसेल करायचं तर या ठिकाणी महाराष्ट्र एक मिनिट महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी हे इंडिया काढून टाकतो. ठीक आहे. मला इंडिया करायचं नाही. माझं मराठी ब्लॉग आहे तर मी मराठीमध्ये अशा पण प्रकारे करू शकतो की महाराष्ट्रामध्ये सध्या बिडिंग काय चालू आहे बाबा हे तुम्हाला लक्षात येत आहे. ते बिडिंग लक्षात येत असेल तर येऊ द्या नाहीतर काही टेन्शन नाही. या ठिकाणी असं सिलेक्ट केलं. डायरेक्ट गेट रिझल्ट केलेला आहे मी. गेट रिझल्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्ही मोबाईल आपण हे कीवर्ड आहे महाराष्ट्र इंडिया इंग्लिश. ठीक आहे. आता इंग्लिश मराठी जर असेल तर मराठी पण करा. इथं मराठी आहे याच्यामध्ये पण तुमचा कीवर्ड जर तसा नसेल तर याच्यामध्ये मराठी राहतच नाही शक्यतो. मग तुम्हाला कीवर्ड खाली कमी दाखवेल. ठीक आहे. मग कधीपासून पाहिजे गुगलवर पाहिजे का गुगल वेबसाईटवर पाहिजे. बघा गुगल अँड सर्च पार्टनर्सवर पाहिजे. हे सर्च पार्टनर असं पण जर केलं तर तुम्ही काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. किंवा गुगल केलं तरी काही प्रॉब्लेम नाही.
ठीक आहे. याच्यामध्ये टाईम पण सिलेक्ट करा. आता हे ऑटोमॅटिकली तुम्ही एक सिलेक्ट केलं तर त्याच्या अराउंडमध्ये हे ब्रॉड मॅच यांनी सिलेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही त्याला एक्झॅक्ट मॅच वगैरे पण करू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला बघा, मी थोडंसं याला काय करतो, याला हाईड करून टाकतो. ओके, हाईड. हां, आता बघा या ठिकाणी हे किती तुम्हाला कीवर्ड मिळतात बघा. कीवर्ड किती 3421 कीवर्ड आयडिया अवेलेबल आहेत. आणि हे तुम्हाला मंथली सर्चेस हे मोबाईल, ह्याला थोडंसं मी काय करतो, याला इकडे घेतो असं बघा. आता हे तुम्हाला लक्षात येत असेल. ठीक आहे. आणि हे पण मी इकडे डिलीट करून टाकतो बघा. आता इथं लक्षात येत असेल तुमच्या सगळंच आता क्लिअरच झालं. ठीक आहे. बघा, मोबाईल अंडर 10,000 मंथली ॲव्हरेज किती आहे म्हणते सर्च, 10K to 100K. आता हे गुगलचं प्रोडक्ट आहे, गुगलला पक्क माहीत असतं किती सर्चेस होत आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर हे तुमचं कॉम्पिटिशन हाय आहे म्हणते. आणि त्याच्यानंतर बिडिंग म्हणजे गुगल ॲड चालवणाऱ्याला किती रुपये द्यावे लागतात. मिनिमम तो 0.99 रुपये, त्याला 0.99 पैसे येतात तेवढे द्यावे लागतील. आणि मॅक्झिमम 2.55 रुपये. ठीक आहे. हे त्याची बिडिंग आहे ह्या कीवर्डवर. ठीक आहे. मग मॅक्झिमम कीवर्ड बिडिंग तुम्ही या ठिकाणाहून इथे क्लिक जर केला त्याच्यावर, तर मॅक्झिमम आणि मिनिमम बघा. आता मॅक्झिमम झाले, तर मॅक्झिमम कीवर्ड कोणत्या ह्याच्यावर चालू आहे, 128 GB मोबाईल अंडर 10,000 बघा, 10,000. ह्या कीवर्डवर 10 ते 100 मंथली ॲव्हरेज सर्च आहेत. हाय कॉम्पिटिशन आहे. आणि मिनिमम 0.86 पैसे, त्याच्यानंतर 105.54 हे एवढं रुपये देत आहेत. आता समजा तुमच्या आर्टिकलमध्ये हे जर वर्ड असेल आणि त्या वर्डला क्लिक करून एखादा माणूस आलेला असेल, तर तुम्हाला हाय CPC हा मिळतो क्लिक केल्यावर तुमच्या ह्याच्यावर. ठीक आहे. तुम्हाला जर क्लिक भेटला तर. ठीक आहे. हे जर तुम्ही लिहिलेलं आहे आर्टिकलमध्ये आणि ते आला, आणि त्याच्या अराउंडमध्ये 128 GB मोबाईल अंडर 10,000 याच्यामध्ये तुमच्या वेबसाईटवर असेल अशा प्रकारचे कीवर्ड, तिथं तुम्हाला जर ॲड दिसत असतील. ठीक आहे. किंवा कोणी हा सर्च करून आलेला आहे आणि हे तुम्ही तुमच्या कीवर्डमध्ये आर्टिकलमध्ये टाकलेलं आहे, तुमचं तिथं वेबसाईट आलेली आहे, त्याच्यावर तो क्लिक करून आलेला आहे आणि तिथं त्याला ॲड दिसत आहेत. त्या ॲड दिसल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे CPC मिळू शकते. हे बघा सगळे CPC. आयफोन मोबाईल अंडर 10,000, आयफोन कसा मिळेल रे, रेडमी, हे सगळं हे असे. इथं तुम्ही चेंज करू शकता, लो, जास्त. हे बघा ॲव्हरेज मंथली. इथून तुम्हाला वॉल्यूम पण कळतं, कोणता कीवर्ड पण तुम्हाला लगेच कळते. हे कीवर्ड तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक निशमध्ये करू शकता. इथं येऊन बघायचं की आपल्या निशमध्ये काय मिळते, कसं मिळते. ठीक आहे. आता ही योजना न्यूज वगैरेंच्या ह्याच्यामध्ये थोडंसं मिळणार नाही माझ्या मते, कारण त्यांचं कसं असतं, हे त्या कीवर्डवर बिडिंग करणारेच नसल्यावर तुम्हाला CPC मिळतच नाही पहिली गोष्ट. ठीक आहे. मग तुम्हाला जे ॲड लागलं त्या ॲडनुसार रँडमली जो ॲड लावतोय तो त्याप्रमाणे CPC मिळते. म्हणून मंथली CPC जे आहे असतं ते अशाच निश बेस, टेक्नॉलॉजी बेस, फायनान्स बेस, क्रेडिट कार्ड किंवा फायनान्शियल ॲपच्या बाबतीत सांगितलेलं, किंवा एखादी पर्टिक्युलर निश आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये निश आहे, किंवा भारी म्हणजे ज्याच्यावर स्पेंडिंग होतं मनी, त्याच्यामध्ये जे ॲड लागल्यानंतर तो प्रोडक्ट महागाचे आहेत, सॉफ्टवेअर असतील अशा ह्याच्यामध्ये, किंवा इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग अशामधले प्रोडक्ट्स असतील. हे जे काही भारी भारी जे वस्तू आहेत त्यांचे महागडं किंमत असते, तशा ॲडला बिडिंग पण मिळतं. न्यूज योजनामध्ये थोडंसं तो कमी मिळतं. एखाद्याला जर मिळत असेल तर तो काहीतरी घोळ करतोय मग शेवटी, त्याच्याशिवाय मिळत नाही. तर हे अशा प्रकारे तुम्ही गुगल ॲड्सवर येऊन तिथले कीवर्ड तुम्ही स्टपिंग करू शकता, मध्ये ॲड करून त्याचा यूज करून. नुसतं तर ॲड करायचं नाही, त्याचा यूज करून एक तर आर्टिकल त्याप्रमाणे लिहिलं तर त्याच्यामध्ये हे तुमचे शब्द बसले पाहिजेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे आजचा व्हिडिओ होता. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा सुपरटेक मराठी. आणि मागचे जर व्हिडिओ बघितले असतील तर ते मागचे 2-4 व्हिडिओ जे काही अपडेट केले आहेत नवीन ते पण जाऊन चेक करा. ठीक आहे. तर भेटूया अशाच एक नवीन इंटरेस्टिंग आणि छोटे आता तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बनवायचे 4 ते 5, 10, 5-6 मिनिटाचे. अशा प्रकारे तुम्हाला काही ट्रिक्स जे असतील पटपट सांगूया आपण.